सर, पण मला हे सगळं बघायचं होतं, पण आता हे सगळं आवरलंय. मला किमान एक तरी बंदूक बघायला मिळेल का सर, प्लीज? अजिंक्य, इट्स टू लेट. सगळंच पॅकिंग झालं. आत्ता मी तुझी मदत नाही करू शकत. सर, परत आहे का प्रदर्शन? म्हणजे मला हे सगळं परत कधी बघायला मिळेल? आता या सगळ्या शस्त्रांशी भेट आता डायरेक्ट बॉर्डरवरच होईल. ओके सर. अजिंक्य, तू मनातून खूप सच्चा आहेस. तुझ्या मनातलं आर्मी आणि या देशाबद्दलचं प्रेम या देशातल्या प्रत्येक तरुणाच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे. नाही, हे शस्त्र नाही दाखवू शकत मी तुला, पण तुला काहीतरी देऊ शकतो. ज्याच्यासाठी सगळेच लढत असतात. हे सहजासहजी कोणाला मिळत नाही. पण तुझ्यातला सच्चेपणा आणि प्रामाणिकपणा मला खूप आवडला. अजिंक्य, जेव्हा मी इंडियन आर्मी जॉईन केली नव्हती तेव्हा मलाही तुझ्यासारखंच आर्मीचं वेड होतं. तेव्हा कर्नल रंधावांनी मला या स्वॉर्ड्स दिल्या होत्या आणि मला सांगितलं होतं, या स्वॉर्ड्स तुला सतत प्रेरणा देत राहतील. आणि उद्या जेव्हा तुला तुझ्यासारखंच आर्मीचं वेड असणारा एखादा तरुण भेटेल तेव्हा या स्वॉर्ड्स त्याला दे. इंडियन आर्मीला तुझी खरंच खूप गरज आहे अजिंक्य. जेव्हा तुझ्यासारखे ध्येयवेडे तरुण इंडियन आर्मी जॉईन करतात, त्यामुळेच इंडियन आर्मी एवढ्या सक्षमपणे उभी राहू शकते. तेव्हा प्रॅक्टिस बंद करायची नाही. यस सर. इंडियन आर्मी मध्ये मी तुझी वाट बघतोय. यस सर. नक्की भेटू. जय हिंद सर. जय हिंद. नजळी छाती ताटमान, माझी आन बान शान, तिरंगी माझं आसमान, शौर्याचं घालीन मी थैमान.